27 जानेवारी 2024 पुण्यातील हिंजवडी आयटी हबमध्ये काम करणाऱ्या आयटी इंजिनियर तरुणीचा ओयोमध्ये मृतदेह सापडतो आणि एकच खळबळ उडते। या घटनेनं पुणे शहर पुन्हा एकदा हादरलं। या आयटी इंजिनियर तरुणीची तिच्याच प्रियकरानं गोळ्या झाडून हत्या केली। धक्कादायक गोष्ट म्हणजे या आरोपीनं आपल्या मित्राच्या पावलावर पाऊल टाकत हे कृत्य घडवून आणलं। त्यामुळे संपूर्ण घटना नेमकी काय आहे जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अक्षता, सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। ऋषभ राजेश निगम लखनौमधील हा तरुण ब्रोकर म्हणून काम करतो। त्याचा घराशेजारील एका तरुणीशी प्रेमसंबंध होते, पण तरुणी कामानिमित्त पुण्यात आली। हिंजवडी आयटी हबमध्ये ती कामाला होती। दरम्यान ऋषभ हा ब्रोकर असल्याने त्याला रिअल इस्टेटमध्ये आपलं नाव करायचं होतं, म्हणून त्यानं 2015 साली आपल्या एका मित्राकडून बंदूक विकत घेतली। तरुणी पुण्यात आणि ऋषभ लखनौमध्ये। या लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमुळे दोघांमध्ये बोलणं फार कमी व्हायचं, त्यामुळे वादही व्हायचे। पण यामुळे ऋषभला तिच्यावर संशय यायला लागला, म्हणून त्यानं पुणे गाठलं। हिंजवडीमधील एका ओयो लॉजमध्ये दोघेही 2 दिवस गेले राहत होते, पण त्यांच्यामध्ये वाद झाला आणि या रागातून ऋषभने आपल्या प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केली। पण धक्कादायक गोष्ट म्हणजे आपल्या मित्राच्या पावलावर पाऊल ठेवत ऋषभनं हे कृत्य केलं। माहितीनुसार ज्या मित्राकडून ऋषभनं बंदूक विकत घेतली होती त्याचा आणि त्याच्या प्रेयसीचं असंच काहीसं भांडण झालं होतं। 2018-19 ची घटना। या घटनेमध्ये वाद झाल्यानंतर ऋषभच्या मित्रानं रागाच्या भरात प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केली आणि त्यानंतर स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली। हेच प्रकरण डोक्यात ठेवून ऋषभनं देखील आपल्या प्रेयसीला असंच संपवलं। दरम्यान हत्या केल्यानंतर ऋषभ मुंबईला पळून जात होता, मात्र पळून जात असतानाच मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं। आता सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।